समस्यांना तोंड द्यावं लागतं. कधी पाऊस पडतो, कधी पाऊस पडत नाही. आलेलं पीक आहे त्याला कधी भाव भेटत नाही. मग शेतकरी हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. तर माझ्या कवितेमध्ये एक शेतकरी आहे आणि तो त्याच्या भावना व्यक्त करतो. तो माझ्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो उजाडाला दिन तो मावळतीला आला, जीवनात माझ्या मात्र काळोख दाटला. जो उजाडाला दिन तो मावळतीला आला, जीवनात माझ्या मात्र काळोख दाटला. पाचोटाची झोपडी तिला ठिगळे हजार, पाचोटाची झोपडी तिला ठिगळे हजार. कोणपाट फाटकी छताला त्यात ऊन वारशी, मातीच्या त्या भिंती उद्या कशा बशा आधार. फाटके संसाराला सात डब्याची त्याचार. उपाशी अर्धपोटी माझी लेकराती चार, उपाशी अर्धपोटी माझी लेकराती चार. अंगावर लटकलेले कपडे जणू चिंध्यांचा बाजार. मी येता बाहेरून आशेने बघते त्यांची नजर, मी येता बाहेरून आशेने बघते त्यांची नजर. बाबांनी अन्ना काही खाऊ गेले होते बाजार, बाबांनी अन्ना काही खाऊ गेले होते बाजार. रांधून घालण्यासाठी बायको झाली लाचार, रांधून घालण्यासाठी बायको झाली लाचार. डब्यात नाही धान्य नाही रेशन बाजार, डब्यात नाही धान्य नाही रेशन बाजार. तिला माहिती आहे, अहो तिला माहिती आहे, पैशापायी धनी आपला लाचार. भुकेने कासावीस होती मागती जेवाया लेकर, भुकेने कासावीस होती मागती जेवाया लेकर. उद्या जेव पोट भरं सांगता सांगता डोळ्यात वाहेळ सुधार, उद्या जेव पोट भरं सांगता सांगता डोळ्यात वाहेळ सुधार. माजले रात्रभर डोक्यात विचारांचं काहूर, माजले रात्रभर डोक्यात विचारांचं काहूर. काट्या कुट्यांचा संसार त्यावर कर्जाचा डोंगर, काट्या कुट्यांचा संसार त्यावर कर्जाचा डोंगर. कशी माझी लेकर हा पेला दिलं भार, कशी माझी लेकर हा पेला दिलं भार. मलाच मी संपवलं तर कर्ज सोडील सावकार, मलाच मी संपवलं तर कर्ज सोडील सावकार. निघालो करून हा विचार निर्धार, निघालो करून हा विचार निर्धार. चिमण्यांना निरखून, चिमण्यांना निरखून डोळा वाहे संततधार, चिमण्यांना निरखून डोळा वाहे संततधार. दोरावर मारली गाठ केला गळफास तयार, दोरावर मारली गाठ केला गळफास तयार. मी लटकलो गळफासावर श्वास दाटला गळ्यावर, मी लटकलो गळफासावर श्वास दाटला गळ्यावर. डोळे मिटता मिटता येत होता विचार, मी गेल्यावर तरी सुखी राहतील का चिमणी पाखर, मी गेल्यावर तरी सुखी राहतील का चिमणी पाखर. पण वेळ निघून गेली जीव तरंगलावर, झाडाला मात्र लटकले माझे निश्चल शरीर, माझे निश्चल शरीर. सर्व साळवे केंद्रीय प्राथमिक शाळा आडगाव सरक या ठिकाणी कार्यरत आहे आणि माझ्या कवी पंतप्रधान त्या ठिकाणी शेतकरी राजा. शेतकरी राजा तू जगाचा पोशिंदा, कष्टाने पिकवत तू मोत्याचा दाना. पहिला नक्षत्राकडे तू साचे झाले बघतो, पेरणीची टिपण चालवितो, मुरळ पेरणीची टिपण चालवितो. हसत हसत भास्कर खूपतो, हसत हसत भास्कर खूपतो. होत नव्या स्वप्नाची राखोळी पाहतो, होत नव्या स्वप्नाची राखोळी पाहतो. पांढऱ्या सोन्याची तू लावण करतो, पांढऱ्या सोन्याची तू लावण करतो. माती मोल किमतीनं दलाल गालात हसतो, माती मोल किमतीनं दलाल गालात हसतो. मोठं ते स्वप्न उराशी बाळगलं, मोठं ते स्वप्न उराशी बाळगलं. हिरवं लुगडं पत्नीला घालीन म्हणलं,
हिरवं लुगडं पतीला घालीन म्हणलं, पण ओल्या दुष्काळानं थैमान घातलं, ओल्या दुष्काळानं थैमान घातलं, होतं नव्हतं स्वप्न वाहून गेलं, होतं नव्हतं स्वप्न वाहून गेलं. आता आपल्याला माझ्या साऱ्या बंधूंनो आन आहे तुम्हा, माझ्या साऱ्या बंधूंनो शपथ आहे तुम्हा, पोशिंद्याच्या पिकांना पोशिंद्याच्या पिकांचा करू नको भाव तुम्ही पुन्हा पुन्हा पुन्हा, करू नका भाव तुम्ही पुन्हा पुन्हा. शेतकरी राजा तू जगाचा पोशिंदा, कष्टाने पिकवितो तू मोत्याचा दाना, कष्टाने पिकवितो तू मोत्याचा दाना. उत्कृष्ट सूत्रसंचलन करणारे विजय कुमार पांचाळ सर हे त्यांची एक रचना सादर करतील. करा. कवितेचं शीर्षक आहे आमरण उपोषण. कवितेचं शीर्षक आहे आमरण उपोषण. तो मेळघाटातील कुपोषित रम्या एकदा चुकून पंढरीच्या वारीत गेला. तो मेळघाटातील कुपोषित रम्या एकदा चुकून पंढरीच्या वारीत गेला आणि समद्यांची आपुलकी पाहून अचंबित होता झाला. समद्यांची आपुलकी पाहून अचंबित होता झाला. गावात भेदभाव करणारी माणसं, गावात भेदभाव करणारी माणसं विठ्ठलाच्या वारीत एकत्र दिसली. गावात भेदभाव करणारी माणसं विठ्ठलाच्या वारीत एकत्र दिसली आणि आम्ही भारतीय सारे बांधव प्रार्थना रम्याला इथं पहिल्यांदा खरी वाटली. आम्ही भारतीय सारे बांधव प्रार्थना रम्याला इथं पहिल्यांदा खरी वाटली. विठ्ठला विठ्ठला तुझं खरं दर्शन त्या गावातील लेकरांनी एकदा तरी घ्यावं. अरे विठ्ठला तुझं खरं दर्शन त्या गावातील लेकरांनी एकदा तरी घ्यावं आणि सकस आहार मिळावा म्हणून त्यांनी किती वर्ष आमरण उपोषण करावं. सकस आहार मिळावा म्हणून त्यांनी किती वर्ष आमरण उपोषण करावं. विठ्ठला विठ्ठला अण्णाविना तान्ही लेकरं मरताय. अरे विठ्ठला अण्णाविना तान्ही लेकरं मरताय, त्याला कृषीप्रधान देश करू दे. विठ्ठला अण्णाविना तान्ही लेकरं मरताय, त्यांना कृषीप्रधान देश कळू दे. आणि विठ्ठला अशीच तुझी वारी एकदा तरी माझ्या गावाकडे भरू दे. विठ्ठला अशीच तुझी वारी एकदा तरी माझ्या गावाकडे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर या ठिकाणी आहे. पांचाळ सर हे कवितेवर अत्यंत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. आज ड्युटीचा अर्धी ड्युटी करून अर्धी सुट्टी घेऊन ते इकडे आले. कंपनीमध्ये समारोपाची मी एक कविता तुमच्यासमोर ठेवतो. कृषक संस्कृतीचा वारसदार असल्यामुळे मी शेतकऱ्याची ती कविता तुमच्यासमोर ठेवणार आहे की ज्या कार्यक्रमाची थीमच आहे आपली हिरवं सफर किंवा हिरवं लेणं हा किपल मृगोत्सव. तर आमचा जो भाग आहे मी जालना जिल्ह्यातील आहे, तो पठारावरचा भाग आहे आणि फक्त पावसाच्या पाण्यावरती शेती आमच्याकडे चालते. त्याला बागायती शेती वगैरे नाही. जे दुःख भोगलं जे अनुभवलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या पोशिंदा काव्यसंग्रहामध्ये मी कविता घेतलेली आहे. तर त्या कवितेचं शीर्षक आहे हिरवं सफर. पोशिंद्याचं सफर. बोली ग्रामीण आहे, मराठवाड्यातली बोली आहे. काही शब्द ग्रामीण असल्यामुळे ते लवकर समजतील का नाही, परंतु जनरली जालना परभणी आणि आपली मराठवाड्यातली भाषा एकच आहे. तर ती मी ग्रामीणमध्ये लिहितो आहे मी. बरसू दे घन निळा, बरसू दे घन निळा, अरुणी त्याचा मी राहील, नात जोडून मातीशी हिरवं सपन पाहिल, नात जोडून मातीशी हिरवं सपन पाहिल, रख रख त्या उन्हात नाही जीवाला आराम, रख रख त्या उन्हात नाही जीवाला आराम, राबतो मी रोज इथे वाहे अंगभर घाम, सर मिरगाची आलीवर आभाळ झाकल, सर मिरगाची आलीवर आभाळ झाकल, नात जोडून मातीशी हिरवं सपन पाहिलं, थेंब मुरावा शिवारी, थेंब मुरावा शिवारी, मोड रुजण्यास खोल,
बीज पेरले रानात पीक वाऱ्या संगे डोल, तुझ्या कष्टाच्या घामाचं मूल करती दलाल, नात जोडून मातीशी हिरवं सपन पाहिलं. आणि शेतकरी हा आशावादी असतो की यंदाच्या वर्षात पीक बरं येईल आणि आपल्या ज्या काही स्वप्न मनाशी उराशी बाळगलेले आहेत ते स्वप्न पुरं होतील. तर तो या कडव्यातून सांगितलेला आहे की यंदा 4 वरीसात पीक जोमात येईल, उजवीन लाडकीला पोर साळात घालीन, मनी घोळता विचार मन आनंदून गेलं, नात जोडून मातीशी हिरवं सपन पाहिलं. आणि शेतकरी राबत असताना तो कधीच मातीशी बेमानी करत नाही. उभी जिन गाणी तुही सारी कष्टातच गेली, राणा मंदिर राबताना नाही कुचराई केली, दुःख उरात दाबून नाही इमान सोडलं, नात जोडून मातीशी हिरवं सपन पाहिलं, नात जोडून मातीशी हिरवं सपन पाहिलं. धन्यवाद. तुम्ही शांतपणे कविता ऐकून घेतली. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. ऐतिहासिक उपक्रम इथे संपन्न झालेला आहे. मी डॉक्टर शिवाजी हुसे सर यांचे या उपक्रमाबद्दल मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा देतो. चौका गावातील उपस्थित सर्व शेतकरी बांधव, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर की जे आज सकाळपासून इथे उपस्थित आहेत, फक्त शेतीशी निष्ठा असणारे हे सर्व मंडळी इथे आहे की दगडावर महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की जिथं पाणी असेल तिथं दगडावर सुद्धा शेती फुलवल्या जाते, खडकावर शेती फुलवली जाते. तर आमचे दगडू भाऊ आणि चौका परिसरातील शेतकऱ्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे आणि या गावातील लोकांनी पाण्याचं व्यवस्थापन करून इथे मळा फुलवलेला आहे. हे या गावासाठी अभिमानाची बाब आहे. हे डॉक्टर शिवाजी हुसे सरांनी हीच गोष्ट हेरून या सर्व साहित्यिक मंडळीला एकत्र करून या गावामध्ये सर्वात महत्त्वाचा जो उत्सव असतो शेतकऱ्यांच्या जीवनामधला, तो उत्सव म्हणजे पेरणीचा. आणि ही तिपणची पेरणी साहित्याच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने आज इथे संपन्न झालेली आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.